काय हरभऱ्याचे भाव 6,000 पार जाणार की आवक वाढल्यामुळे बाजार अजून कोसळणार? हरभरा विकण्याची हीच योग्य वेळ आहे का? जाणून घेऊया आजच्या या विशेष आढाव्यात. नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहताय ॲग्रोटेक मराठी. शेतकरी मित्रांनो, सध्या हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या कात्रीत अडकला आहे. एकीकडे कडाक्याच्या उन्हात हरभऱ्याची काढणी आणि मळणी जोरात सुरू झाली असली तरीही बाजारपेठेत मात्र चिंतेचं वातावरण आहे. गेल्या 15 दिवसात आपण पाहिलं की क्विंटल मागे 200 ते 300 रुपयाची घसरण झाली. सध्या हरभऱ्याला मिळणारा भाव हा सरकारी हमीभावापेक्षा तब्बल 700 ते 1000 रुपयांनी कमी आहे. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात या महत्त्वाच्या राज्यामध्ये हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात असून बाजारात मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे साहजिकच दरावर दबाव निर्माण झालाय. आजच्या घडीला देश पातळीवर हरभरा 4,800 ते 5,200 रुपयाच्या दरम्यान विकला जातो. ज्या मालांचा ओलावा कमी आहे आणि गुणवत्ता जास्त आहे, इथे काही ठिकाणी 5,500 पर्यंत दर मिळतोय. पण अशा लॉटचे प्रमाण खूपच कमी आहे. जास्तीत जास्त व्यवहार हे 5,000 रुपयांच्या आसपास रेंगाळताना दिसतात. येत्या 2 आठवड्यात ही आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं दिसतंय. बाजारभाव लगेच सुधारतील असं चित्र सध्या तरी दिसत नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी हमीभाव. केंद्राने यंदा हरभऱ्यासाठी 5,875 रुपयांचा हमीभाव जाहीर केलाय, पण प्रत्यक्षात शेतकरी त्यापेक्षा खूपच कमी दरात माल विकतोय. राज्य सरकारकडून केंद्राला हमीभावाने खरेदी सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार झाला असून पुढच्या काही दिवसात नोंदणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत ही सरकारी खरेदी प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत बाजारातील दबाव कायम राहतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैशाची तातडीची गरज नाही त्यांनी घाईघाईने 5,000 रुपयात माल विकण्यापेक्षा सरकारी केंद्रावर नोंदणी करून 5,875 रुपयांचा भाव पदरात पाडून घेणं कधीही फायदेशीर ठरेल. अनेकांना प्रश्न पडला की भाव 6,000 पार जाणार का? यंदा उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेने 4 ते 6% वाढल्याचा अंदाज आहे. हवामान पोषक असल्यामुळे पीकही चांगले आले. मार्च अखेरपर्यंत बाजारात आवक मोठ्या प्रमाणात राहील. त्यामुळे सध्या तरी भाव 6,000चा टप्पा ओलांडण्याची शक्यता कमी वाटते. हरभरा आणि तूर बाजारातील अशाच सविस्तर अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोटेक मराठी. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.